बघा इथं हा प्रॉब्लेम दिलेला आहे, रिसॉल्व इनटू द पार्शियल फ्रॅक्शन x³ अपॉन x² मायनस 1. बघा इथं काय की फ्रॅक्शन दिलेलं आहे आपल्याला. बघा फ्रॅक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, बघा फ्रॅक्शन काय दिलेलं आहे, x³ अपॉन x² मायनस 1. मग बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं, हा जो फ्रॅक्शन आहे वरती काय दिलेलं आहे x³, इथं काय दिलेलं आहे स्क्वेअर. म्हणजे हा कोणता फ्रॅक्शन आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. कोणता फ्रॅक्शन आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, हा कोणता फ्रॅक्शन आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मग आता याला काय करावं लागेल, आपल्याला प्रॉपरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. काय करावं लागेल, प्रॉपरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग प्रॉपरमध्ये कन्वर्ट करायसाठी काय करावं लागेल आपल्याला, तर ही जी टर्म आहे याने याला भागावं लागेल. तर मग काय करायचं, आता भागाकार करायचं. ठीक आहे, ती आपली नॉर्मल पद्धतीने आपण भागाकार करणार. मग बघा इथे येणार स्क्वेअर. आता जो डिवायझर आहे तो लिहा मग इथं. ठीक आहे, इथे येणार x³, इथे येणार x² मायनस 1. मग आता बघा तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं, इथं काय स्क्वेअर, इथं क्यूब आहे. मग इथं क्यूब आणण्यासाठी काय करावं लागेल, तर एक्सनी मल्टिप्लाय करावं लागेल. मग एक्सनी जर याला मल्टिप्लाय केलं तर इथे येणार x³, इथं काय येणार x³, त्याच्यानंतर मायनस 1 इंटू एक्स येणार. ठीक आहे, मग बघा आता याचा भाग सबस्ट्रॅक्शन करायची. सबस्ट्रॅक्शन करताना याला मायनस साईन येणार आणि मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. ठीक आहे, मग आता इथं हे x³ प्लस आहे, हा x³ मायनस आहे, काय होणार, 0 होणार. म्हणजे इथे येणार 0 आणि इथे येणार प्लस. आता हा वरती काहीच टर्म नाही म्हणून हा प्लस एक्स ॲज इट इज. मग बघा आपली जी कोशंट आहे, कोशंट काय आला, एक्स आला. रिमाइंडर पण काय आला, एक्स आला. आणि हा डिव्हिडंट आहे. मग आपण आता हा फ्रॅक्शन काय आहे की या फॉर्ममध्ये लिहिणार. मग हा फॉर्म काय आपला, मग बघा आपला आता फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये त्यांना x³ अपॉन x² मायनस 1 इक्वल्स टू, इथं काय येणार आता कोशंट क्यू काय, इथं एक्स प्लस आर काय आली एक्स अपॉन, इथं काय येणार x² मायनस 1. ठीक आहे, मग आपण यालाच कसं लिहू शकतो आता, बघा इक्वल्स टू हा एक्स, इथं हा एक्स प्लस एक्स अपॉन, इथं काय x² मायनस 1 स्क्वेअर. हा जो 1 लिहिला होता त्याला आपण 1च्या स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलं. म्हणून काय होणार, तर बघा आता इथं इथं हे जे तर a² मायनस b² फॉर्म दिसतोय, बरोबर आहे की नाही. मग a² मायनस b² जर असेल तर आपण त्याला कसं लिहू शकतो, मग इथं बघा x³ अपॉन, इथं आहे x² मायनस 1 इक्वल्स टू आय एक्स ॲज इट इज प्लस एक्स अपॉन, इथे येणार एक्स प्लस 1 आणि इथे येणार एक्स मायनस 1. ठीक आहे, मग याला आपलं या x³ अपॉन x² मायनस 1चा प्रॉपर फ्रॅक्शन एक्स प्लस एक्स अपॉन एक्स प्लस 1 आणि इथं ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1. मग आता तुम्ही ह्या टर्मचे फॅक्टर काढू शकता. ह्या टर्मचे फॅक्टर कसे येणार आहे बघा, इथं जर ऑब्झर्व केलं तर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. कोणते, नॉन रिपीटेड
लिनियर फॅक्टर मग नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर जर असेल तर ह्या टर्मच्या आपल्याला इथं काय करावं लागेल, फॅक्टर घ्यावं लागेल. मग फॅक्टर घेताना बघा आता तर फॅक्टर घ्या आता. तर आपली ही टर्म काय एक्स अपॉन एक्स प्लस 1 आणि इथं आहे एक्स मायनस 1. ठीक आहे. मग याचं काय येणार, ए अपॉन फर्स्ट फॅक्टर काय आहे एक्स प्लस 1 आणि सेकंड फॅक्टर काय आहे बी अपॉन एक्स मायनस 1. ठीक आहे. आता आपण ह्या टर्मचे फॅक्टर घेतोय. ठीक आहे. मग आता बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे आपलं फर्स्ट केसचं इक्वेशन बघा, ए एक्स प्लस बी अपॉन एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा. तर फर्स्ट कॉन्स्टंट अपॉन एक्स मायनस अल्फा प्लस सेकंड कॉन्स्टंट अपॉन एक्स मायनस बीटा. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, एक्स इक्वल्स टू, आता ही साईड तशीच राहणार, या साईडला काय राहणार एक्स अपॉन एक्स प्लस 1 आणि इथं राहणार एक्स मायनस 1 इक्वल्स टू ए इंटू बघा इकडचा फॅक्टर एक्स मायनस 1 प्लस बी इंटू एक्स प्लस 1 अपॉन इथे येणार आहे एक्स प्लस 1 आणि इथे येणार आहे एक्स मायनस 1. ठीक आहे. मग बघा आता दोन्ही बाजूला डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून तो कॅन्सल झाला, कट झाला. ठीक आहे. मग इकडच्या बाजूला काय राहिलं एक्स इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1. हे आलं इक्वेशन नंबर 2. हे होतं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. मग आता बघा इथं आपल्याला ए आणि बी फाइंड आउट करायची. मग ए फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट फॅक्टर घ्या. फर्स्ट फॅक्टर काय एक्स प्लस 1 इक्वल्स टू 0 करा. म्हणजे एक्स इक्वल्स टू काय येणार आहे मायनस 1. पुटिंग इन इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 2 मध्ये जर एक्सच्या जागेवरती आपण -1 पुट केलं तर येणार आहे -1 ए इंटू ब्रॅकेटमध्ये -1 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार -1 प्लस 1. मग बीची टर्म 0 होणार, म्हणजेच -1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे -2 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 0. म्हणजेच ए इक्वल्स टू काय आलं बघा, आता इथं -1 अपॉन -2 आणि ए इक्वल्स टू मायनस मायनस कट होऊन जाणार, म्हणजे 1/2. म्हणजे आपल्याला ए इक्वल्स टू काय भेटलं 1/2 भेटलं. ठीक आहे. मग आता काय फाइंड आउट करायचं बी. मग बी फाइंड आउट करायला काय करावं लागेल, सेकंड फॅक्टर एक्स मायनस 1 इक्वल्स टू 0 करायचं. ठीक आहे. आता मी इथून काय करतो इक्वेशन नंबर 2 कॉपी करून घेतो. ठीक आहे. पुढच्या पेजवरती मग बघा आता काय करायचं आपल्याला बी फाइंड आउट करायचं. मग बी फाइंड आउट करायला काय करायला लागेल, सेकंड फॅक्टर काय आहे बघा एक्स मायनस 1 इक्वल्स टू 0 म्हणून एक्स इक्वल्स टू काय येणार आहे 1. पुटिंग इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आहे तर बघा आपलं इक्वेशन 2 हे कॉपी करून आणलं. ठीक आहे. इक्वेशन 2 आहे एक्स इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1. मग आता एक्सच्या जागेवरती 1 पुट करा. मग 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 1 मायनस 1 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1. ठीक आहे. मग इथं बघा 1 मायनस 1 काय होणार 0 होणार. 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये 0 प्लस 1 प्लस 1 2 बी. मग इथे येणार आहे 1/2 इक्वल्स टू बी. म्हणजे बी इक्वल्स टू काय आलं बी इक्वल्स टू 1/2. मग बघा बी इक्वल्स टू पण काय आलं 1/2 आलं. मग आता काय करायचं ए आणि बीचे जे व्हॅल्यू भेटले त्या काय करायचं इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे. मग इक्वेशन 1 काय होतं आपलं बघा इथं लिहा ए इक्वल्स टू 1/2 अँड बी इक्वल्स टू 1/2. पुटिंग इन इक्वेशन 1. ठीक आहे. मग इक्वेशन 1 काय होतं बघा आपलं एक्स अपॉन एक्स प्लस 1 एक्स मायनस 1 इक्वल्स टू ए अपॉन, मग ए च्या जागेवरती ए ची व्हॅल्यू लिहा. मग ए किती आला 1/2 अपॉन
एक्स प्लस वन प्लस 1/2 एक्स मायनस वन. ठीक आहे, एक्स मायनस वन. मग आता काय की 1/2 कॉमन घेऊ आपण इथं. 1/2 ब्रॅकेटमध्ये येणार 1/x प्लस वन प्लस 1/x मायनस वन. ठीक आहे, हे काय आले, या इक्वेशन या टर्मचे फॅक्टर आले. या साईडला तसंच x प्लस वन आणि इथे येणार आहे एक्स मायनस वन. ठीक आहे, मग आता काय करायचं, ते जे फर्स्ट मेन इक्वेशन होतं आपलं, त्या मेन इक्वेशनमध्ये हे पुट करायचं. मेन इक्वेशन काय होतं की x³ अपॉन एक्स प्लस वन आणि एक्स मायनस वन. ठीक आहे, इक्वल्स टू, हे नव्हतं मेन इक्वेशन, फॅक्टरच्या फॉर्ममध्ये नव्हतं, ते फॅक्टरच्या फॉर्ममध्ये लिहा. मेन इक्वेशन काय होतं, x³ अपॉन x² मायनस वन इक्वल्स टू एक्स प्लस काय आलं होतं, ही टर्म आली होती. मग या टर्मच्या जागेवरती यांची फॅक्टर लिहा. 1/2 ब्रॅकेटमध्ये 1/x मायनस एक्स प्लस वन प्लस 1/x मायनस वन. ठीक आहे, मग हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, बघा हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन होता. आपण त्याला काय केलं, प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं. प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून त्याचे पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट केले. आणि मग आपल्याला काय भेटलं, प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर याचे फ्रॅक्शन भेटले. ठीक आहे, तर हा आलाय बघा आपला आन्सर. बघा इथं काय आहे की इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेलं होतं. का, कारण की इथं याची डिग्री जी होती ती ग्रेटर होती. कशाची, न्यूमरेटरची. न्यूमरेटरची डिग्री जर ग्रेटर असेल तर आपण त्याच्यामध्ये केस अप्लाय करू शकत नाही. काय आहे 3 आहे आणि इथं किती आहे 2 आहे. मग इथं लिहा 3 इज ग्रेटर दॅन 2, म्हणून इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. मग आपण काय केलं, त्यांना भागाकार दिला. मग भागाकार दिल्यानंतर रिमाइंडर एक्स आलं आणि क्वोशंट पण एक्स आला. ठीक आहे, मग आपण त्याला क्वोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिव्हिडंट त्या फॉर्ममध्ये लिहिलं. ठीक आहे, मग ते आलं एक्स प्लस एक्स अपॉन x² मायनस वन. मग आता इथं आपण एक्स प्लस एक्स अपॉन एक्स प्लस वन एक्स मायनस वनच्या फॉर्ममध्ये लिहिलं, कारण की इथं a² मायनस b² आहे. ठीक आहे, बघा इथं a² मायनस b², मग त्याचे फॅक्टर काय येते a प्लस बी आणि इथं येतं a मायनस बी. ठीक आहे, मग त्या फॉर्ममध्ये एक्स प्लस वन एक्स मायनस वन लिहिलं. नंतर याचं आपलं रेग्युलर फर्स्ट केसनुसार आपण काय केले, फॅक्टर केले, पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट केले. मग ए फाइंड आउट केला, नंतर बी फाइंड आउट केला. नंतर ते आपण इक्वेशन नंबर वनमध्ये पुट केलं. पण इक्वेशन नंबर वन मेन इक्वेशनमध्ये आपण काय केलं, त्याच्या जागेवरती हे त्याचे पार्शियल फ्रॅक्शन लिहिले. ठीक आहे, हे आले बघा त्याचे पार्शियल फ्रॅक्शन. बुकमध्ये काय आहे ना की याचं थोडंसं आन्सर नॉर्मल केसने सॉल्व्ह केलं, त्यांनी डायरेक्ट तिथे x³ घेतला आहे. ठीक आहे, तर मी ते बुकनं पण सॉल्व्ह केलेलं होतं, बट ते ॲक्च्युली चुकीचं आहे. का, कारण की ह्या ज्या केसेस आहे या फक्त प्रॉपर फ्रॅक्शनसाठीच अप्लाय होत्या. कशासाठी अप्लाय होत्या, प्रॉपर फ्रॅक्शनसाठी. तर हे बुकमधलं काय की चुकीचं आहे. ठीक आहे, नाही तर तुम्ही म्हणशाल सरांनी इथं वेगळं सांगितलं आहे, बट ॲक्च्युली हा काय ॲज पर द रूल इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शननुसारच आपल्याला त्याला सॉल्व्ह करावं लागतं. ठीक आहे, तर बुकमध्ये मिस्टेक झालेली, माझ्याकडे जुनं बुक आहे त्याच्यामुळे तसं असेल. ठीक आहे, नवीन बुकमध्ये मे बी करेक्ट असू शकतं.